सो हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रोहन सागर या ठिकाणी तुमचं श्रीगणेश ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन लेक्चर सेशनमध्ये स्वागत करतो. तर या ठिकाणी आपण आता ऑसिलेशनचं काही जे पॉईंट्स पाहिले काल त्याचं एकदा रिव्हिजन घेणार आहोत आणि त्यानंतर त्याचं थोडंसं पुढं जाऊन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सिम्पली हे काही पॉईंट्स पाहणार आहोत. ठीक आहे, तर यामध्ये सुरुवातीला आपण काय काय स्टडी केले याबाबत एकदा पाहून घेऊया. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपण जो पॉईंट पाहिला होता दॅट इज मीन्स पहिला पॉईंट होता तो ॲम्प्लिट्यूड असा पाहिला होता. ठीक आहे, ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय? द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन, द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन ऑफ द पार्टिकल which performing SHM. Okay, simple harmonic motion. SHM म्हणजेच काय? Simple harmonic motion. ठीक आहे, so in that what happened? So here amplitude means it is a maximum displacement. So at that time we have find the x is equal to plus minus a. For positive half cycle it is plus a, for negative half cycle it is minus. This is what we have studied here. Okay, after this we have the equation or the unit of that amplitude x is equal to plus minus a. So this is what we have called amplitude. Unit simply displacement means unit is centimeter or meter. In CGS it is centimeter, in SI it is meter. Okay, then second thing here we discuss about which is time period. What we discuss about? Time period. So time period of SHM. Or period of SHM. So how we discuss about the period of SHM? For the period of SHM we have the equation x is equal to a sin omega t plus phi. Okay, so at that time we have in that we have an equation that sin is equal to t plus 2 pi upon omega. The 2 pi upon omega is term means what? We have the equation t is equal to 2 pi upon omega. Okay, so this is time taken by particle to complete one revolution. Means theta as we know, तुम्हाला इक्वेशन माहित आहे, सिम्पली काय की आपले जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय? ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी. सो टी इज इक्वल टू काय? थीटा अपॉन ओमेगा. बरोबर, यावरून काय घेतलं की टी इज इक्वल टू एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी किती फेज आपण पार करतो? 2 पाय युनिट. सो मग हे इक्वेशन काय येतं? 2 पाय अपॉन ओमेगा. तर या पद्धतीने ते एक ऑसिलेशन पूर्ण झाल्यानंतर यामध्ये ते पुट केलंय आणि मग त्याच्यावर इक्वेशन डिराइव्ह केलं तर आपल्याला परत हेच इक्वेशन भेटलं. मीन्स काय की ज्यावेळेस एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट होतं तर पार्टिकल परत कुठे येतं? पार्टिकल इज ॲट द ओरिजिनल पोझिशन फ्रॉम दिस रिझल्ट. देन this is what we have to say, this is the time period of one revolution असं आपण म्हणू शकतो. याला असं काय म्हणू शकतो आपण? टाइम पिरियड वन रिव्हॉल्यूशन. मग त्याच्यात मॉडिफिकेशन्स करत गेलो आपण. मॉडिफिकेशन आपण कशाच्या आधारे केले? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनच्या आधारे. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपण पाहिले फोर्स कॉन्स्टंट के, बरोबर, हा काय? फोर्स कॉन्स्टंट के आणि फोर्स याचं रिलेशन वापरून या ठिकाणी आपण इक्वेशन डिराइव्ह केलं. फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजे के इज इक्वल टू काय? फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. जसं आपल्याला माहिती आहे ओमेगा इज इक्वल टू काय? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन ए. हे वापरून या ठिकाणी त्याचं इक्वेशन डिराइव्ह केलं की ओमेगा स्क्वेअर इज इक्वल काय भेटलं? ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट आणि मग ओमेगा इज इक्वल काय भेटलं? स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. बरोबर, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजे टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन अंडर रूट k upon m. Equation is okay. So for this what we have to say? T is equal to 2 pi under root m upon k. So this is the equation for time period of revolution.
or time period of one oscillation to complete one oscillation. Then we are discussing about the frequency of SHM. What we discuss about frequency of SHM. Okay, so in that frequency of SHM, what we have here, we have equation. The definition of that equation, definition of the frequency of SHM is what? The number of oscillation performed by particle performing simple harmonic motion per unit time is called as frequency of SHM. So F is equal to 1 upon E. So this is what we have. F is equal to 1 upon E. So for this, we have the equation of T, which is what? 2 into in root of m upon k. So we have put that value. F is equal to 1 upon 2 pi under root m upon k. So we have to take a reciprocal of this. So 1 upon 2 pi in root of k upon m. K upon m. So this equation we have to say equation of frequency of simple harmonic motion. This is the equation of frequency. This is the equation of frequency of simple harmonic motion. Okay, so this is all we have studied in the last lecture. Okay, so after this, some technical point we have to discuss here. A very few points. So एकदा आपण चार्ट बनवून घेऊया की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपण काय काय स्टडी केलं. ठीक आहे, आणि मग त्याच्यामध्ये अजून काही कंडिशन्स असतील तर त्याच्यावर डिस्कस करूया आणि मग पुढे जाऊया. ठीक आहे. So, in the linear simple harmonic motion, which thing we have studied? In linear SHM. Okay, so linear SHM, F is proportional to minus x. So F is equal to minus kx. K is spring constant. So here we discuss the equations up to how much we have studied in the linear SHM. In the linear SHM, okay. So K is here spring constant, as we know all. Okay, this is the first equation we have studied here. After this, we have studied that or we have to say here force constant. Okay, so after this we have studied the equation of acceleration. So the acceleration is A is equal to k upon m x square, means x. So means omega square x in the magnitude form. Okay, or here we have minus sign for this. Third one, we have studied about differential equation of SHM. So the differential equation of SHM is what? D square x by dt square plus omega square x is equal to 0. This is the differential equation. After this, we have studied about equation of displacement.
Okay, so here the equation is what? X is equal to a sine omega t, a sine omega t. Okay, then plus phi if we have to say. Okay, then velocity for this a omega cos omega t plus phi. Okay, and third acceleration a omega square minus sign here sine omega t plus phi. Okay, after this time period, so the time period t is equal to 2 pi in root k upon m, t is equal to 2 pi in root m upon k, and for the frequency of SHM, f is equal to 1 upon 2 pi in root of k upon m. So nearly all these terms we have discussed here. Okay, so that another omega is equal to, as we know, k upon m, which is equal to 2 pi upon t, and which is equal to 2 pi n. So this is the another equation we have discussed here in the all equations. Okay, so after this we have to discuss about graphical representation for these general equations. Okay, so graphical, आता याच्यानंतर पण एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहणार आहे एक्स्ट्रीम आणि मिनिमम पोझिशनला, पण जनरल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहूया आपण. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, ठीक आहे. सो फर्स्ट इक्वेशन फॉर द डिस्प्लेसमेंट as we know. Okay, so first equation is for the displacement. This equation is for the displacement, and for the displacement we have x is equal to a sine omega t if initial phase is 0. If initial phase, if म्हणूया phi is equal to 0 ह्या कंडिशनला. So at that time what happens, we have the sinusoidal wave like this, because equation is in the form of sine wave, so it is start from origin like this. So this is the maximum amplitude A, this is also maximum amplitude A, which is minus A, and this is plus A. Okay, along this here omega t. So this is all about the sinusoidal wave. This is the graphical representation of, and x is equal to what? Plus minus a. Graphical representation of displacement. Second, same thing for velocity. So for the velocity, what we have? We have the graphical representation like this, because equation of velocity we have here a omega cos omega t if initial phase phi is 0. So like this, which is start from maximum amplitude like this. So this is what? A omega plus, this is what? Minus a omega. Okay, so this is the equation for the velocity. And along this omega t is there. Okay, after this we have the equation over here, equation third. That equation third is what? For the acceleration. So for the acceleration, what should we have here? Just look after me. For the acceleration we have equation a is equal to minus omega square a
sine omega t. So it starts from negative. Okay, so I will write this like this. Here omega t, so it starts from negative like this. Okay, so this is minus omega square a. Okay, so I think this value not like this. It starts from origin because it is sinusoidal wave, but from negative phase, from this like this. So सेम आले पाहिजेत साइन वेव्स, सगळे सारखेच वाटले पाहिजे, कारण वेव फॉर्म चेंज फ्लक्च्युएट होत नाही, कॉन्स्टंट याच्यात चालते ती. ओके, सो this is omega square a, this amplitude. Okay, along this axis omega t, and along along y axis what we have, acceleration a, like this. Okay, then fourth quantity which is depend on acceleration is force, graphical representation for force. So as we know, F is equal to m into a, means m minus m omega square a sine omega t. So in this form. Okay, so as similar to the force, so we have graphical representation like this. Just look carefully. Start from negative like this, sine wave. Okay, so this amplitude is m omega square a. Okay, along this force, along this omega t. So these are the four graphical representation. General graphical representation we have studied. After some time we have studied graphical representation at mean position and graphical representation at extreme position for the displacement, velocity, acceleration and force. Okay, so these are the basic things in linear SHM we have studied. After this we have studied the reference circle method, and which is from the board point, which is the board point. Okay, so next board points are, which are from board book. So these points are from our competitive sheet, and board points are reference point reference circle method. So this point we have studied in the next lecture, which is from the board book or from board syllabus. Okay, so I think all of you understood about the linear SHM, how the linear SHM behave in the displacement, then in the velocity, then in the acceleration, and then in the force. First we have discussed here displacement. We have the equation, if initial phase is 0, so x is equal to a sine omega t. So for this we have represent graphically like this. It is sine wave, value is positive, that's why it starts from origin in positive half cycle, in positive quadrant. Okay, then about velocity. So we have the velocity, means it is a derivative of displacement, right? So for this velocity, v is equal to a omega cos omega t. So equation we have represent like this. Okay, so when we put omega t is equal to 0, means cos 0 is 1, so it starts from maximum. Here we have put sin 0, then sin 0 means 0, it starts from origin. तर हे बेसिक थिंग्स तुम्हाला लक्षात घ्यायचे, ह्या बेसिक गोष्टी काय करायच्या आहेत, लक्षात घ्यायच्या आहेत या पद्धतीने. ठीक आहे, सो या पद्धतीने इथे जर आलो तर sin ओमेगा टी आहे, इथे जर 0 पुट केला तर मायनस व्हॅल्यू येते.
0 पुट केला तर 0 येतं, पण आपली पहिली जी व्हॅल्यू येणार आहे π/2 पुट केल्यावर तर मायनस येणार आहे, म्हणून कुठल्या क्वाड्रंटमध्ये आणला आपण निगेटिव्ह. इथे पण सेमच आहे. तर हा डिफरन्स लक्षात घ्या. हे ग्राफिकली कसं रिप्रेझेंट केलं आहे, आपल्या ज्या फेजच्या ज्या व्हॅल्यू आहेत 0, π/2, त्यानंतर पाय, त्यानंतर 3π/2, तर या पद्धतीने व्हॅरी होत आहेत. आणि नंतर 2π. इथे पहा, इथे जर आपण 0 पुट केलं तर 0 येतं आहे, नंतर π/2 पुट केलं तर +a येतं, बरोबर. नंतर आपण पाय पुट केलं तर परत 0 येतं, नंतर 3π/2 म्हणजे 270 पुट केलं तर -a येतं, आणि 2π पुट केलं तर परत त्या ठिकाणी 0 येतं. तर या पद्धतीने व्हॅरिएशन्स घ्यायचे आहेत फेजचे. या पद्धतीने या फेज चेंज होतात ओमेगा टीच्या. आले लक्षात. तर याला आपण काय म्हणतो, दिस इज कॉल्ड, वी हॅव टू कॉल इट ॲज ए ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. याच्या टाईम व्हॅरिएशनमध्ये पण आपण याला काय करू शकतो, घेऊ शकतो. ठीक आहे, एकदम व्यवस्थितरित्या हे पाहायचं आहे, एकदम व्यवस्थितरित्या परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक कॉम्पिटेटिव्ह लेवलचा एक छोटासा पॉईंट राहिला होता आपला व्हेलॉसिटी इन SHM साठीचा. ठीक आहे, तो इथे घेतोय मी. आपण इक्वेशन पाहिलं होतं व्हेलॉसिटी इन SHM, ते आपलं आलं पण होतं व्यवस्थित. ठीक आहे, व्हेलॉसिटी इन SHM ट्रिग्नोमॅटिक फॉर्ममध्ये नाही. ठीक आहे, तर असं आलं होतं v इज इक्वल टू ± ओमेगा इन रूट a ओमेगा स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर या फॉर्ममध्ये. ठीक आहे, मग आता आपण काय म्हटलं, स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. सो स्क्वेअरिंग बोथ द साइड्स, स्क्वेअर केले, हे काय येईल, v स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ठीक आहे, तर मग हे काय केलं आता या ठिकाणी, ओमेगाने इकडे डिवाइड केलं, हे काय येईल, v स्क्वेअर वाईड अपॉन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आपल्याला याचा जो पाथ आहे तो डिफाईन करायचा आहे. कशाचा, ऑसिलेशनचा पाथ कसा आहे ह्या इक्वेशनच्या आधारे. ठीक आहे, तर ते पाहूया आपण. ठीक आहे, पुढे मग आता हे काय येईल, तर इथे काय केलं, a कॉमन घेतला, कसं येईल, v स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर. इथे जर a कॉमन घेतला a स्क्वेअर तर येईल 1 मायनस x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर, बरोबर. मग हे कसं येईल, हा a स्क्वेअर इकडे डिवाइड केला, हा येईल v स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर, बरोबर, या पद्धतीने. ठीक आहे, मग आता ही जी टर्म आहे ही जर इकडे आणली तर हे असं येईल, v स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, 1. ओके, सो हे जे इक्वेशन आहे, सो दिस इक्वेशन इज ॲनालॉगस विथ, सो दिस इक्वेशन रिप्रेझेंट द इलिप्स. पण काय म्हणू शकतो, दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स इलिप्स, इलिप्स रिप्रेझेंट करतो. सो इक्वेशन ऑफ पाथ सो आपण काय म्हणणार आहे, द ग्राफ बिटवीन काय, डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट and velocity हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे कोणाचं, बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी इज इलिप्टिकल. ओके, सो दिस इज अबाउट द इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी. ठीक आहे, त्यानंतर ग्राफ बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन स्ट्रेट लाईन येतो.
काय तो स्ट्रेट लाईन. कसं ते पाहूया. सो ॲज वी नो काय माहिती आपल्याला a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटीमध्ये पाहिलं, आता ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटीमध्ये. आता अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट असते बरोबर. म्हणजे a इज इक्वल टू काय, a इज प्रपोर्शनल टू काय x येईल. a इज प्रपोर्शनल टू काय येईल x. ठीक आहे. मग यांच्यामध्ये जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन येतं ते कॉन्स्टंट येतं या पद्धतीने. म्हणजे काय येतं स्ट्रेट लाईन ग्राफ येतो असा. कसा येतो सॉरी या पद्धतीने हा स्ट्रेट लाईन ग्राफ येतो. ठीक आहे. मग इथे एक्स ॲक्सिसवर डिस्प्लेसमेंट असेल, इकडे प्लस ए आणि इकडे मायनस ए, मॅक्सिमम आणि मिनिमम डिस्प्लेसमेंट. इकडे काय ॲक्सेलरेशन वाय ॲक्सिसवर असेल बरोबर. इथे काय येईल ओमेगा स्क्वेअर आणि इथं मायनस ओमेगा स्क्वेअर या फॉर्ममध्ये बरोबर. आणि हा ग्राफ कसा येतो स्ट्रेट लाईन. सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन. मग इथे खाली स्टेटमेंट काय येईल, कारण डायरेक्टली प्रपोर्शनल आहे म्हणून स्ट्रेट लाईन ग्राफ येतो बरोबर. तर हे क्वाड्रंटमध्ये नाही येतं कारण त्यांचं जे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे पण निगेटिव्ह साईनमध्ये, म्हणून त्या असा ग्राफ आला आहे. थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये नाही तर तो फर्स्ट आणि सेकंडमध्ये आला असते. ठीक आहे. आता या ठिकाणी काय म्हणता येईल बघ, फर्स्ट आणि थर्डमध्ये आला असता. ठीक आहे. आता या ठिकाणी काय म्हणता येईल, दिस शोज दॅट द ग्राफ बिटवीन acceleration and velocity is straight line. Okay, so up to this we have studied about the linear SHM. These are all important things from the linear SHM topic. If any doubt you have, you can ask me on my WhatsApp number. Either you should tell me that topic we have to repeat for you. Okay, so I am Professor Ronshir Sagar from Sri Ganesh Junior College says that our topic is completed. So lecture is going to over now. Thank you for your kind support.